श्रावण आहे तर आम्ही केळीच्या पानावरतीच जेवतो, म्हणजे उपवासाच्या दिवशी सोमवार आणि शनिवार. इथे आता जेवण वाढते. काय बघा, श्रीखंड आहे, आंबा हा खारातला आंबा आहे. आम्ही ज्यावेळेस मेमध्ये होतो तेव्हा गावाला, तेव्हा आम्ही हे आंबे खारामध्ये टाकले होते उकडून, ते मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचे. मिरची आहे, त्याच्यानंतर अळूवडी, डाळ भात, पुरी आणि हे नळे आहेत टाइमपाससाठी, आणि छोलेची भाजी, बटाट्याची भाजी. आणि हे आहे आमचं श्रावणातलं जेवण. चला मग आमच्यासोबत जेवायला या. बाबू जेवायला येतो ना? हे कसं चालतंय गंडू? आमचे गंडू, ओ माझे बाबू. हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. नीलप्रणा मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी आता निघाले आहे माझ्या गावाला. माझं थोडं काम आहे आणि मग थोडीशी गावची गावचा पावसाळा तुम्हाला बघायला मिळेल कसा आहे. इथे पूर्ण तयारी झालेली आहे, सामान झालेलं आहे भरून आणि सगळी तयारी झालेली आहे. आता मी निघते. बघू प्रवासामध्ये रोडमध्ये किती खड्डे आहेत आणि किती चांगला रोड आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. पळसवा फाटा आलेला आहे. मॅपचा आधार घेऊन आम्ही चालले आहे. तर इथे समोर बघता तुम्ही ट्रॅफिक भरपूर लागलेली आहे. पाली रोड दाखवते मॅपमध्ये, तर आम्ही त्याच रोडने चाललो आहे. पाली फाटा सोडला आणि इथे तुम्ही रोडची परिस्थिती बघू शकता. म्हणजे गाडी रस्त्यावरती नाही, तर जसं काय आपण होडीमध्ये बसलो असं चालू वाटत आहे.
आत्ता मी आहे राजापूरमध्ये आणि हॉटेल मनपसंतमध्ये मिसळपाव मागवलेली आहे. पटापट नाश्ता करू आणि पुढच्या कामाला सुरुवात. हे आहे राजापूरमधलं तहसील ऑफिस आणि आपल्याला आता इथेच काम आहे. राजापूरची सगळी कामं झालेली आहेत आणि आता मी चालली आहे माझ्या घरी गावाला. हा नजारा बघू शकता तुम्ही. तर आता एक मस्त नजारा भेटलेला आहे. पाणी आहे मस्त म्हणून मी इथे थांबली आहे. ब्रिज लागलं आहे आणि ना इथे सगळं पाणी काय दिसतंय मस्त एक नंबर. नजारा. आता आम्ही चालली आहे माझ्या गावाला. चलो. मी घरी पोचलेली आहे आणि थोडा वेळ बसली आणि आता मी आणि काकू आम्ही चाललोय आत्याच्या घरी. हे बघा काकू आहे पुढे चालतीये. आम्ही दोघी चाललोय आमच्या आत्याकडे खोलवडीमध्ये. पाऊस पडला की किती मस्त हिरवागार होता ना. तिचं मंदिर आहे. मंदिराच्या भोवती जो रान झालाय ते सगळं काढायचं काम चाललंय. नीट कायता काढा. सगळा साफ झाला पाहिजे. या तुमचा घेतला नेव काढून. होय होय बरी चालली. उद्या माझं काम झालं का मी निघाली आहे की नाही. बघे कोण कोण कामा करतात दिसू का विना. आणि हे आपलं मंदिर आहे देवीचं. भरतदुर्गा देवीचं मंदिर आहे. आणि हे आमचं तलाव फुल भरलेलं आहे तलाव. आता अजून तरी भरायचं आहे कारण जेव्हा फुल भरतं ना तेव्हा हे पाणी पूर्ण ह्या रोडवरती येतं आणि इकडून वाहत असतं पाणी. ए ही माझी आते येते. खुळ्यासारखा कसा कामा करतात माणसा मग खुळ्यासारखा कसा असणार. हीच ती गावची माणसं असतात होय की नाही. होय. गोड सुपारी काय करत उचलू थांबलो तू. मी म्हटलं गोड सुपारी देतोस की काय. फोन लावते तू का व्हिडिओ करत. ए पेंडा कापलेला आणि आता हिच्या डोक्यावरती चढवायचंय. हे आमच्या आत्याचं जुनं घर आहे आणि इकडून पुढे त्यांचं नवीन घर आहे.
हे तेरड्याचं फूल आहे. गणपतीच्या वेळेस ह्या फुलांचा हार वगैरे बनवून गणपतीला घालतात. हे जंगल आहे आणि हे आत्तेचं घर आहे. ओय अरे काय करतो? हे आत्तेचं घर आहे. मस्त झाड आहेत आजूबाजूला. इकडे मशेरी लावता. इथे मळ्यामध्ये एक घर आहे आणि इकडे आमच्याकडे मांडवकरांचं आहे आणि इथे गणपती लिपतात. वाव, गणपतीची मूर्ती बघा किती मस्त बनवली आहे. मस्त मूर्त्या बनवल्यात. टिकविराईची टोपी घातलेली आणि खेकड्यावरती बसलेला आहे गणपती. मस्त खेकड्यावर बसलाय. छोट्या मूर्त्यात मस्त. इकडे पाठीमध्ये मोरावरती आहे. बैलावरती हे सूर्यफूल. अजून कलर बाकी आहे. कलर गणपती यायच्या आधी कलर वगैरे होईल. एक मूर्ती मस्त आहे. शंकर आहे आणि चंद्र त्याच्यावरती गणपती बसलाय. हे वाघावरती सिंहावरती बसली आहे. हे तेरड्याची फुलं आहेत. वेगवेगळ्या कलरमध्ये असेल. तो व्हाईट आहे, लॅव्हेंडर कलर आहे, गुलाबी. रात्रीचे 9 वाजलेत आणि तरी सुद्धा आमचं काम चालू आहे बघा. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळ झालेली आहे. काल एक व्हिडिओ एंड नाही करता आला. उशीर झाला होता कारण डॉक्युमेंट्स वगैरे ते जे काही काम होतं ते काम करता खूपच उशीर झाला. त्याच्यानंतर मग व्हिडिओ एंड करता आला नाही. आणि आम्ही आज सकाळी जाणार होतो मच्छी पकडायला समुद्रावरती आणि 5 वाजता जाणार होतो. आत्ता वाजलेत 7 आणि आत्ता उठले आम्ही सगळे आणि हे लोक चालले आहेत आणि माझं बाकीचं काम राहिलेलं आहे. हे बघा हा निघाला. हे 2 जण निघालेले आहेत आणि मला फसवलं या लोकांनी. सकाळी लवकर उठवलं नाही आणि आत्ता उशिरा चाललेत ही लोक. बाकीची सुद्धा कामं आहेत आणि मग ती अडकली जातील. जर आता माशाला गेले तर 3-4 तास तर नक्कीच जातील. त्याच्यामुळे मग मला जाता नाही येणार आणि लोकच गेलेत. आता बघू काय मासे घेऊन येत आहेत. 7 वाजलेत. मस्त कोकिळेचा आवाज वगैरे येतोय आणि खळ बनवलं होतं पावसामुळे. बघा कसं झालेलं आहे. सगळी वरची जी माती असते ती सगळी धुवून निघून जाते आणि मग ही अशी रेती राहते खडी. रात्री मी इकडे आमचं हे मोठं घर आहे त्या घरामध्ये राहिले होते आणि आमचं हेवालं जे घर आहे म्हणजे आमचं स्वतःचं घर ते बंदच आहे कारण घरामध्ये कोणीच नाही आहे. आवाज गेलेला आहे पूर्ण. घसा दुखतोय
बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय काय करता येतंय. गेले पण पुढे. बराच रस्ता बनवल्यानी. पैसे बरे नाही म्हणता म्हणता मी सुद्धा आलेली आहे यांच्याबरोबर मच्छीला, मासे आणायला, मासे काढायला. तर बघूया कशा पद्धतीने मासे काढतायत, कोणता प्रकार यूज करतायत. तर मी तर फर्स्ट टाइम आली आहे मच्छी काढायला. आता हे लोक पुढे चाललेत, मी पण चालली आहे हळूहळू. आणि समुद्र दिसतंय मस्त. ही समुद्रावरची मजा बघण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची वाट बघावी लागेल. तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायचा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला दिलेली बेल आयकॉन त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बाय बाय. ही अशी उभी असते. हां हां शेंगटी. आता शेंगटी जास्त ना, आता नाही लावीत. आम्हाला मासे मिळालेले तर आम्ही चाललो घरी.